मग मोहिते साहेब पुढे काय ठरवलंय तुम्ही? तुम्ही सांगा. अहो मला काय पाहिजे आहे ते मी तुम्हाला सांगितलंय ना, पण कसं करायचं हे तुमच्यावर आहे. मामा मामा अजिबात काळजी करायची, कारण काय त्या रानानं मोहिते साहेबांनी लई त्रास दिलाय आणि मोहिते साहेब आहेत म्हणल्यावर तुमचं काम होणार आणि ती एक नंबर होणार. आपली गॅरंटी आहे ना, गॅरंटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये काय मामा, मोहिते साहेबांनी पहिला नंबर कधी सोडलाच नाही आहे काय. मग तर बेस्टच आहे हा? एक बेस्ट एक नंबर आहे. मग पण मोहिते साहेब सांगा की म्हणजे नेमकं काय आहे या एक नंबर डोक्यात? म्हणजे का नाही, आता रानाला जिवंत ठेवण्यात काहीच पॉइंट नाही. त्याचा खेळ खलाच समजा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या डोसक्याचा त्रास कायमचा जाणार तर. हा, आजचा दिवस आहे का नाही, रानाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार. बस हो ना, हो ना. हे पप्या बोल की, तू एक काम कर, तू का नाही साहेबांसमोर म्हणजे काय पाहिजे काय नको ते बघ. काय मी होय साहेबांचा नको 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 नको, हे बघा मला याच्यात पाडू नका. ते राणा लय डेंजर माणूस आहे. हं? असला डेंजर. आता तो आपल्या ताब्यात आहे. कधी ताबा सुटेल की नाही काही सांगता येत नाही. समजा तुम्ही त्याला मारला आणि तो जिवंत होऊन परत आला तर? काय मूर्खासारखं बडबडताय? तसं नाहीये ते साहेब, मूर्खासारखं बोलत नाहीये. आणि खरं सांगू काय, दारू पिल्यावर मी कधीच खोटं बोलत नाही, खरंच बोलतोय साहेब. त्या रानाला की नाही मागच्या टायमाला मी ठार मारून टाकला होता, नदीत फेकून दिलता मगरीने खावा म्हणून. पण तो राणा काही दिवसानं माझ्या समोर जिवंत उभा राहिला. राजा 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 राजा. नाही नको नको. हे या टायमाला असलं काही घडत नसतंय. होणार नाही ना. मग 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 मोहिते साहेब आपण का नाही आता एक नंबर पार्टी करूया हा? आणि मग तुम्ही राज्याला आराम करा आणि उद्या सकाळी का नाही तिकडं तो सूर्य उगवला का नाही, तिकडं रानाचा सूर्यास्त म्हणजे दी एंड झाला पाहिजे काय. साहेब मी घाबरलोय, पण एक बोलू काय, सध्या पावसाळा सुरू आहे हा? जी सूर्य आहे की नाही, सूर्य तो ढगाच्या मागा असं लपून बसलेला असतोय. त्यामुळे ते उगवतीला मावळतीला असं काही नको. साहेब तुम्ही एक काम करायचं, उजेड पडला रे पडला की त्या रानाला म्हसोबाच्या माळावर घेऊन यायचं आणि तिथं आल्यावर डपाक. तुम्ही काळजी करू नका हो. एन्काउंटर कसा करतात का नाही त्याचा मी एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. अरे म्हणजे काय, cheers. उद्या रानाचा चॅप्टर क्लोज क्लोज. एक मिनिट. उद्या रानाचा चॅप्टर क्लोज. साहेब रानाचा चॅप्टर क्लोज करायचा आधी या चॅप्टर माणसाचा चॅप्टर क्लोज करायला पाहिजे. इकडे रे.
साहेब नेमकं नगद हे ऐकलं यानं. मी काय ऐकलेलं नाही, मी कायच ऐकलेलं नाही. साहेब मला खरं सांगायचं, ह्यो जे काय बोलायला ते तुम्हाला पटाले काय? नाही का नाही? नाही 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 साहेब, काय आहे, जे ऐकायला नको पाहिजे ते ऐकलंय. उद्या बाहेर जाऊन जे बोलायला नको पाहिजे ते बोलला तर तुमचं अवघड येणार बघा. मग मला काय माहिती नाही. हा नाही साहेब, मी काय ऐकलेलं नाही. नाही, मला जाऊ द्या. जाऊ दे कुठलं हिकडान. आता साहेब यायला आल्या तिथंच थांब. मी काय ऐकलेलं नाही साहेब. नाही साहेब, मी काय केलेलं नाही, मी काय ऐकलेलं पण नाही साहेब. परेश पाटील, आधी आपण रानाचा विषय संपवून टाकूया, हा? आणि मग याचा विषय संपवूयात. चाल. नाही नाही नाही, मी काय ऐकलेलं नाही. नाही 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 वय म्हणायच्या कंडिशन मध्येच नाही आहेस तू आता. साहेबांच्या हातातली कंडिशन बघितली काय? आता जर काय बोललास तर इथंच ढेपाक. नाही साहेब, मी काय ऐकलेलं नाही साहेब. नाही साहेब, मी ऐकलेलं नाही. चल रे, आमची इथं पार्टी चालू आहे. मध्ये मध्ये नको, चल निघ. सांगायला मला सरकार परेश पाटील या या त्याला घेऊन या. साहेब, मी काय ऐकलेलं नाही साहेब. हो, मी काय नाही सांगत काय साहेब. पुढं साहेब. साहेब, साहेब, हा, चल. सोडा. याला परत बांधायला लागणार. इथं असते ना. नाही साहेब, मी सांगत नाही कुणाला काय. मी काय ऐकलेलं नाही साहेब. हाणीन. तोंड बांधायला पाहिजे. कुठे लपून ठेवलं सर रे. नाही, मी सांगत मी काय ऐकलेलं नाही. साहेब, साहेब, माझं ऐका. साहेब, मी नाही ऐकलेलं काय. साहेब, सोडा मला. सोडा. पाय पोळ बांधा. नाही, सोडा मला. साहेब, माझं ऐकावं की नाही सांगणार कुणाला काय. तोंड बांधायला पहिलं तुझं तोंड लाईट चालतंय. तुझं तोंड लाईट चालतंय. साहेब बांधलेलाच बांधलं. आता ऐकून घ्यायचं, माझं ऐकून घ्यायचं. त्याचं आहे, उद्या मोहिते साहेब आहेत की नाही, तुझ्या जिवलग दोस्ताला मसोबाच्या माळावर घेऊन येणार आणि तिथं ठपाक उडवणार. नंतर तुला उडवायचं काय, नंतर उडवायचं. आणि दोघं बी नंतर मेल्यावर काय करायचं, वर जायचं ढगात, तिथं शेती करायची, नांगरणी करायची. जिवलग दोस्त. चला 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 जायचंय. टपाक. परेश पाटील, परेश दरवाजा लावून घ्या. कडे लाव. येतो ते बाहेर. अहो, काय चाललंय, काय झालं? हा गुन्हेगार या खोलीतनं बाहेर नाही आला पाहिजे. काय म्हणजे दरवाजा उघडला आणि तो जर इथनं पळून गेला तर आय विल शूट यू. गोळी घालीन मी. हा, कळलं का? हो. हा, ओके. चा परेश पाटील, चा. सावकाश साहेब. आय चला. राणाजी,
राणाजी, मी आलीये. मी तुम्हाला नक्की वाचवेन. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला काही नाही होणार. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना हो? अंजलीबाई, अंजलीबाई कुठे आहे तुम्ही? अंजलीबाई, राणाजी, इथेच आहे मी. अंजलीबाई, 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 मला वाचवा अंजलीबाई. ती माणसं मला मारणार. मला सोडवा यातनं. अंजलीबाई, अंजलीबाई मला वाचवा की. अंजलीबाई, अंजलीबाई, अंजलीबाई मला वाचवा. अंजलीबाई, अंजलीबाई, अंजलीबाई. मामा ऐका की हो, तेच सांगायला मग मी सरळ साधा कायद्यानं जाणारा माणूस आहे. उगाच असल्या भानगडीत मला पडू नका. पप्या एकदम चुप. चल गुपचूप. अहो, मला मोठी वाट बघायला चल. भीती वाटते हो मामा. झाली की समधी तयारी? परफेक्ट. आमची बी समधी तयारी झाली आहे. म्हणजे पेट्रोल भरून गाडी तयार आहे आणि बंदूक बी. गुड. या गाडीवरून जात असताना राणा मला समोर आला. मी त्याला वॉर्न केलं, पण पळून जाण्याच्या हेतून त्यानं माझ्यावरती गोळी झाडली आणि मग मी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळी झाडली आणि राणा ठपाक. आता जरा बरं वाटलं. भीती कमी झाली माझी. प्लॅन तर चांगला झालाय. आता रानाची कमी आहे. ती पण पूर्ण होईल परेश पाटील. राणा आज मरणार. त्याला वाचवायला कोणीच येणार नाही. भूक लागली असेल ना रे तुला? साहेबांचं मला वागणंच कधी कधी कळत नाही. असं का वागतात कुणास ठाऊक. पण पण एक सांग, तू ओरडणार नाहीस ना? तू सुटण्याचा प्रयत्न करणार नाहीस ना? नक्की? तरच मी तुझ्या तोंडावरचं कापड काढी ना. नक्की? कबूल? पण हा आणि मी तोंडावरचं कापड काढते, तू झुून घे, पण मी परत होतं तसं लावून टाकणार. चालेल? बघा. बाईसाहेब मला सोडा, नाहीतर लई मोठी आफत येईल बघा. मला सोडा. बघ, मी तुला सांगितलं होतं, मला तुझी दया आली म्हणून मी तुझ्यासाठी जेवण आणलं ना. तू 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 मला कबूल केलं होतंस. असं करू नको. नाही बाईसाहेब, मी तुमच्या पाया पडतो. मोहिते साहेब लई मोठी चुकी करायला बघा. अहो ते राणाचा खोटा एन्काउंटर करायला निघाले. राणा निर्दोष. त्याने काय बी केलं नाही. राणासारखा चांगला माणूस कोण नाही.
त्याला सगळ्यांनी फसवले. बाईसाहेब मला सोडाव, नाहीतर एका चांगल्या माणसाचा जीव जाईल बघा. सोडाव, मी तुमच्या पाया पडतो. अरे पण तुला जर मी सोडलं तर ते मला मारून टाकतील. तू ते सोड, तू जेवून घे पटकन. नाही, मला काय पण नको. मोहिते साहेब राणाचा एन्काउंटर करून आल्यावर मला मी मारून टाकणार आहेत. तसल्या पापी माणसाकडनं मरण्यापेक्षा तुमच्यासारख्या चांगल्या माणसाकडे मेलेलं बरं. तुम्ही मला मारून टाका मला. काहीतरी बोलू नकोस रे. खरं ते सांगतोय, आज जर राणाचं काय बरं वाईट झालं तो लोकांचा चांगुलपणावर विश्वास उडेल बघा. राणाने काय बी केलेलं नाही हो. मला त्याला वाचवू द्या हो. माझा जीव गेला तर चालेल, पण राणा वाचला पाहिजे हो. मी तुमच्या पाया पडतो, मला सोडा हो. मला राणाला वाचवू द्या, मला सोडा. बाईसाहेब मला सोडा हो. मी आयुष्यभर तुमचा गुलाम म्हणून राहील. मला एक डाव सोडा हो. मला राणाला वाचवू द्या, सोडा हो मला. बरोबर, थांब सोडते. अरे हे काय करतोय? बाईसाहेब, हे तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. मी तुला सोडलं कारण माझ्या चांगुलपणावर विश्वास आहे. बरं तू लवकर जा आणि हे बघ, काळजी घे. हा, नीट जा. जा. मामा, एकदा शेवटचं डोळं भरून बघून घ्या रानाला. नाही रे बाबा, आता ह्यो अजिबात माझ्या डोळ्यापुढे नकोय. मोहिते, लवकर ओढून टाकायला. अरे माणूस तिच्या नावाला कलंक आहेस तू. तुला सोडणार नाही मी. तुझ्या नरड्याचा घोट घेतला बिगर राहणार नाही मी. हे राणा, अरे असं काय बोलायलास? मरताना का नाही माणसानं हरिनाम जपावं. वय अशी सोडाची भाषा करू नये बाबा. राणा, फार पळवलंस. माझं रेकॉर्ड खराब झालं तुझ्यामुळं. म्हणजे आता हा एन्काउंटर केल्यावरती ते सगळं सुरळीत होईल म्हणा. चल, मरणाला तयार हो. चल, बी रेडी. साहेब, एक मिनिट. म्हणजे त्या रानाच्या हातात पिस्तूल नको द्यायला. हा, म्हणजे मगाशी मोहिते साहेबांनी सांगितलं ना की राणा पहिल्यांदा मोहिते साहेबांवर पिस्तूल चालवणार आणि मग मोहिते साहेब स्वसंरक्षणासाठी म्हणून त्याच्यावर बंदूक चालवणार असं म्हणले की नाही. मग त्याच्या हातात बंदूक नको का सांगा भाऊ? कसं कळणार? परेश पाटील, अहो तुम्ही मेल्यावर बी दिली तरी बी चालते ना. त्याच्यावर फक्त आपले ठसे पाहिजेत, मग आपलं काम होत आहे ना. मग ठीक आहे. असं आहे ते बरं आहे. नाहीतर ह्याच्या हातात बंदूक देऊन रिस्क कोण घेणार? मोहिते, एक मिनिट. राणा, गुडघ्यावर वाकायचं आणि जीवाची भीक मागायची. वडा चाप आणि विषय संपवा.